नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी उद्यापासून अनेक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणकोणत्या तालुक्यात राहणार आहे, पुढील 24 तासात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि तुम्ही दररोज व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला आपल्या प्रेम देताय, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा, दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत राहा। शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओला आपल्याला कमेंट केली होती सचिन आहेर यांनी विचारलं होतं की अकोला जिल्ह्यात पाऊस कधी येणार आहे। तर त्यांना मी सांगू इच्छितो की पुढील 24 तासात व 2 दिवसात अकोल्यामध्ये कोणत्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची कमीच शक्यता आहे। त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व उन्हाचा चटका जाणवेल। काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। तर सचिन आहेर यांचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही सुद्धा आपल्याला कमेंट करू शकतात व तुमच्या येथील हवामान अंदाज आपल्याला विचारू शकतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शेतकरी मित्रांनो, नाशिकमध्ये आज सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला, काही ठिकाणी पावसाची उघडीप होती। मात्र पुढील 24 तासात इगतपुरी, नाशिक या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, खोपोलीच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर गोरेगाव, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील व ढगाळ हवामान राहील। त्यानंतर चिपळूणमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तर साताऱ्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला दिसेल, काही ठिकाणी हलका पाऊस पडेल। त्यानंतर कराड, विटा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। वडूजमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। कोल्हापूर, राजापूर या शेजारील भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल। कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, सांगली, निपाणी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। त्यानंतर सावंतवाडीमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। बेलगावमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ या ठिकाणी आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील बाकीच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तरी 24 तासात पावसाचे वातावरण नाही, मात्र पुढील 48 तासामध्ये सर्वत्र आपल्याला भाग बदलत पाऊस हा पडताना दिसणार आहे। म्हणजे 7 ते 8 तारखेदरम्यान राज्यात पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। तुम्ही व्हिडिओ बघताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। सर्वात जास्त प्रेम शेतकरी आपल्या व्हिडिओला देत आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।